स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. शिवसेना पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शिर्डी इथं शिवसेना एकनाथ शिंदे गट व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. या निमित्तानं संगमनेर अकोले भागाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या समाधीवर चादर चढवून पक्षाच्या उत्कर्षासाठी साकडं घालण्यात आलं. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिवसेना प्रवेशाचं समर्थन करत विरोधकांना खणखणीत इशारा दिला. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी कायदेशीर मार्गाने शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिर्डी व अहमदनगर परिसराच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं आमदार खताळ यांनी सांगितलंय. वागचौरे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासू अशी आक्रमक विधान केली होती. त्याला चोख प्रत्युत्तर देताना खताळ म्हणाले, आमच्या शिवसैनिकांनी हातात बांगड्या भरलेल्या नाही. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेतलं जाईल. खासदार साहेब मतदारसंघात येतील तेव्हा शिवसैनिक त्यांची ढाल बनून पाठीशी उभं राहतील आणि त्याचं जंगीत स्वागत केलं जाईल. ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर देताना खताळ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. ज्या संजय राऊतांमुळे मूळ शिवसेना पक्ष संपला त्याचं आत्मपरीक्षण आधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. शिवसेना संपवण्यात सर्वात मोठं योगदान राऊतांचंच आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली. पक्षात नवनवीन लोक सामील होत असल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. याच आनंदात शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पेढ्यांनी साखर वाटून छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने तर सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक या वर्धापन दिनानिमित्ताने एक अतिशय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने त्या शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे. नाही, राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि या कशासाठी तर विकासासाठी. आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो. निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणूक ज्यावेळेस काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील. परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या. जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेचं ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे. नाही का, आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वल्गना केल्या होत्या त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेस वागचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे. आणि इथं ही लोकशाही आहे. इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही. शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. त्यामुळं ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये का उद्या खासदार वागचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही
विरोध करू तेव्हा त्यांच्या अंगावर जाऊ. ती वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून शिवसैनिक सगळे खासदार वागचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे राहू. साहेब आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला का शिंदे साहेबांचंच नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन चाललेत. शिवसेनेला स्थापनेला आज 60 वर्ष झाले आहे आणि या निमित्ताने आपल्या नगर जिल्ह्यातील जॉईंट किलर आमदार माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभ हस्ते आज साईबाबांच्या समाधीवर चादर चढवणे जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे डबल धमाका झालेला आहे की शिवसेनेमध्ये आणखी 6 खासदारांची भर पडत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आलेल्या सर्व खासदारांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही शिर्डी शहरात जमलेलो आहोत. साईबाबांना जाऊन आम्ही साकडं घालणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे या शिर्डीमध्ये शिवसेनेत आले आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचे कामं व्हावे. आपल्याला पाणी वळवण्याचं असेल, अनेक प्रकल्प आपले रखडलेले आहेत, ते कामं केंद्र सरकारकडून करून घेण्यासाठी खासदार वागचौरे साहेबांची मदत होणार आहे. आपले शिवसेनेचे 2 आमदार आहे, महायुतीचे आमदार आहे, मोठ्या प्रमाणात आपलं विकासाची घौडदौड सुरू आहे. परंतु एखादा माणूस बाजूला राहून काही करू शकत नाही, म्हणून त्यांनी या प्रवास सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही शिर्डीकरांना पेढे आणि साखर पण वाटणार आहोत. गल्ली गल्लीत साखर वाटली जाईल, पेढे वाटले जाईल आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर साईबाबांचे 60 वर्ष झाल्याबद्दल शिवसेनेला साईबाबांकडं साकडं घालून बाबांना आज चादर चढवली जाईल. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.